श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. लातूर लोकसभा मतदारसंघात 62.59% मतदान. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर अभिनव उपक्रम आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. लातूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. एकूण 19,77,042 मतदारांपैकी 12,37,355 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लातूर लोकसभा मतदारसंघाची मतदानाची अंतिम टक्केवारी 62.59 इतकी झाली आहे. या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांची संख्या लातूर मतदारसंघात 1,356 आहे. यंदा प्रथमच गृहमतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी 130 मतदान पथकं तयार करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर उत्सवी वातावरण निर्माण करण्यात जिल्हा प्रशासनाला चांगलं यश मिळालं. सखी मतदान केंद्र, ग्रीन लातूर मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालवलेलं मतदान केंद्र हे सर्व 6 विधानसभा मतदारसंघात होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या काही मतदार केंद्रांवर अभिनव उपक्रम राबवण्यात आले. चाकूर तालुक्यातल्या वडवळनाथ इथं विविध बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. जानवळ इथं प्रसिद्ध अशा कारवान जातीच्या श्वानाची माहिती देण्याची व्यवस्था केली होती. ब्रह्मवाडीच्या मतदान केंद्रावर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन गूळ आणि पाणी देऊन स्वागत करण्यात आलं. औसा तालुक्यातल्या लोदगा इथं बांबूपासून तयार होत असलेल्या वस्तूचा वापर मतदान केंद्रासाठी करण्यात आला. निलंग्यात तृणधान्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. लातूरातील ग्रीन लातूर या मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या मतदात्यांना देशी झाडांच्या बिया आणि रोपही भेट देण्यात आली. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लढत मात्र भाजप आणि काँग्रेस या 2 पक्षाच्या उमेदवारात झाली. या निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरचे नेते भाजपकडून नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या. राज्य पातळीवरच्या नेत्यांमध्ये दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मंत्री संजय बनसोडे, धनंजय मुंडे यांनीही मतदारसंघात सभा घेतल्या. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयाच्या मदतीनं विविध उपक्रम राबवले. मॅरेथॉन, पथनाट्य, पोवाडे यासह विविध व्यावसायिक संस्थांना विक्रीवर विशेष सूट देण्यासही प्रवृत्त केलं होतं. लातूर जिल्ह्यात सध्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान ग्रामीण भागात सुरू आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून काही तालुक्यात तर लोकसहभागातूनही या अभियानात जलसंधारणाची कामं केली जात आहेत. जलसंधारण विभागाच्या पुढाकारानं राबवल्या जात असलेल्या अभियानाच्या माध्यमातून 22 तारखेपर्यंत 37 लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात आला. उद्दिष्टाइतका गाळ उपसला गेला तर 35 कोटी लिटर पाणी क्षमता वाढणार असून त्याचा सिंचनासाठी आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मदत होणार असल्याचं जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांनी सांगितलं. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून विविध कामं सुरू झाली आहेत. लोकसहभागातून नाला सरळीकरण, खोलीकरणाची कामंही हाती घेण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ऊस सोडून 5,99,000 हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक ते बियाणे आणि खताची उपलब्धता करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्याच्या ठिकाणी तक्रार केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर.टी. जाधव यांनी सांगितलं. खरीप पिकासाठी जिल्ह्याला 1,23,000 टन खत मंजूर झालं आहे. जिल्ह्यातल्या औसा, अहमदपूर, जळकोट, रेणापूर आणि उदगीर तालुक्यातल्या 26 गावं आणि 12 वाड्यांवर 35 टँकरच्या सहाय्यानं पाणी पुरवठा केला जात आहे. तसंच जिल्ह्यातल्या 335 गावांमधल्या 395 विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत असून साहित्य जप्त केलं जात आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टँकर सुरू करणं, विहिरी अधिग्रहण करण्याचे अधिकार महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं आढावा बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यांच्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून 156 पाणवठे तयार करण्यात आले असून त्या पाणवठ्यात टँकरनं पाणी भरलं जात आहे. पुण्याच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर लातूर महापालिकाही जागी झाली असून शहरातील अवैध अशा होर्डिंग्जवर कारवाई सुरू केली आहे. एजन्सीला नोटिसा बजावल्या असून बुधवारपर्यंत 15 होर्डिंग मालकांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं पालिका उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसुरे यांनी सांगितलं. अवैध होर्डिंग्सवर कारवाईचं काम सुरूच राहणार असल्याचं आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक तसंच वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. महात्मा बसवेश्वर जयंती, बुद्ध जयंती उत्साहात विविध उपक्रमानं साजरी करण्यात आली. दोन्ही दिवशी मिरवणुका काढण्यात आल्या. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.